नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। धुळे जिल्ह्यातील अनवर नाला या ठिकाणी 2 गटात तुफान हाणामारी। या तुफान हाणामारीमध्ये भाचा, बहीण व किशोर बाबा तसे मोहन बाबा हे गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळी रुग्णालयामध्ये दाखल करत असताना त्यांच्यावर देखील पुन्हा हल्ला करण्यात आला असं त्यांनी त्यावेळेस सांगितले। त्यामुळे त्यांना सिव्हिल व सेवा हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले। त्यांच्या बहिणीची देखील गंभीर दुखापत झाली आहे। यावेळी मोहन बाबा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, मोहन रमेश मोरे, भरत जाधव बापजी ग्रुपचा काही अध्यक्ष आहे। तो मागच्या पण कारणातून त्याने आम्हाला शिवीगाळ मारलं, पण झगडे पण आम्हाला केले। तेव्हा पण पूर्ण फॅमिलीला मारलो। आम्ही अनवर नाला मध्ये राहतो। थोडं बहुत मी माझ्या हिशोबाने कष्ट करून परिवाराचं हे करतो। भरत जाधव, ललित जाधव, गुलाब जाधव, सुका ठाकरे, विक्रम भील, विक्रम भील, राहुल भील, योगेश भील, भील लावता आमच्या लोकात भील, असे लय होते। ते 200-300 पोरं होते। ते मागच्या 13 तारखेला असाच वाद घालला यांनी, तेव्हा पण आम्हाला मारलं त्यांनी। मी गुन्हा दाखल केला, तेव्हा पण गुन्हा दाखल केला तेव्हापासून तू मांग घे, गुन्हा मांग घे, नाही तर तुला या गावात राहू देणार नाही, तुला जीवे ठार मारू, वारंवाराची धमकी। एकच गावात राहतो आम्ही, रोज सकाळ संध्याकाळ शिवीगाळ, इकडून दगडी मार, तिकडून दगडी मार, इतकं हे करून पण मग मी गुन्हा नाही माग घेतला। त्याची अटकपूर्व जामीन कसं काय केलं त्याने त्याला माहित। आम्ही सेवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। मी, माझी पत्नी, माझा लहाना भाऊ, त्याची पत्नी आणि भासा आणि लहाना भावाचा पोरगा सागर पवार भासा आयसीयू मध्ये। त्याला आतापर्यंत होश आला नाही। किशोरची पत्नी ती पण आयसीयू मध्ये आहे। कशाने मारलं? ते रॉड होते त्यांच्याजवळ, रॉड होते, मोठमोठे रॉड आहेत त्यांच्याजवळ। आणि भरत जाधव इतक्या गर्दीमध्ये, ललित जाधव हे डायरेक्ट काय बंदूक म्हणता काय, हे डायरेक्ट इतक्या गर्दीमध्ये फिरवायचे। काच मला जिवंत सोडणार नाही कोणाला। पोलीस प्रशासन आले तेव्हा हे लोक पळाले, तिथून पळाले। मग पोलिसांनी आम्हाला जुन्या सिव्हिलला आणलं। यांनी उलट तिथं जाऊन हेच पहिले सिव्हिलला ऍडमिट होऊन गेले। आम्हाला असं मारलं तसं मारलं। पोलिसांना जसं मी पैसे दिलोय 12 का 15 लाख रुपये, मी हातमजुरी करणारा मनुष्य आहे। मला राहायला घर नाही व्यवस्थित। मी जसं पोलिसांना पैसे दिले म्हणे 12 का 13 लाख रुपये, तेव्हा ते 13 तारखेचं मी गुन्हा दाखल केला होता असं तो सांगतो। पोलिसांच्या समोर काल आम्हाला शिव्या घाल। आम्हाला पोलिसांनी तिथं नाही घेऊन गेले, जुन्या सिव्हिलला आणलं, कारण की तिथं हे लोक होते। तिथून जुन्या सिव्हिलला आणलं। जुन्या सिव्हिलला जसा एंट्री केली आम्ही, तेवढ्यात तर वापस आले 300-400 पोरं। पोलिसांच्या समोर आम्हाला शिवीगाळ, जे झगडे झाले ते हे झगडे तर गावात झाले। तुमची काय मागणी असेल? बस आम्हाला काहीतरी संरक्षण या माणसाकडून पाहिजे, कारण की माझ्या पूर्ण फॅमिलीला जीवाचा धोका आहे याच्याकडून। हा एक दिवस म्हणजे असा आम्हाला स्वप्न काही करू नाही देते। रोज सकाळ संध्याकाळ तेच पोरं। आता काल आम्ही इकडं आलो, आम्ही इथं ऍडमिट, तिथं पोलीस लोकांनी आम्हाला, माझी आई ते पोरगी आहे यांच्याकरता पोलीस तिथे होते, लेडीज कॉन्स्टेबल पण होते। यांनी तरी इतकं हे करून माझी गाडी पण फोडली। लेडीज कॉन्स्टेबल अक्षरशः घरात लपून बसली, माझ्या पोरगीच्या त्यांच्या जवळ लपून बसली। दगडफेक, पोलिसांच्या गाडीवर सुद्धा दगडफेक केलं यांनी। फक्त एक लेडीज पोलीस आणि 2 कर्मचारी होते,